नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि इथे बघा भाकरी करून झाले ते, इथे भात पण बनवून झालं आहे. आणि इथे आता ही ग्रेव्ही बनवते मस्त. याच्यामध्ये काहीतरी अंडी वगैरे फोडून टाकणार आहे मी. आणि आमचं काही मार्गशीर्ष वगैरे नाही आहे, माझ्या कामात डेली नॉनव्हेज असतं, त्याच्यामुळे इथे मस्त ही ग्रेव्ही बिना कांदा खोबऱ्याचंच आहे. फक्त टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी वाटून घेतली. अशी मस्त ग्रेव्ही ही परतून याच्यात पाणी टाकणार आणि वरतून अंडी फोडून टाकणार. थोडासा कांदा लसूण मसाला टाकला, हळद टाकली आणि काळा मसाला आहे तो टाकला आहे. आणि मस्त आता याला हे करून घेणार आहे. साईडला जिथं पाण्याची कपड्याची मशीन चालू आहे. हे येतीलच आता. तुम्हाला दादरला जायचं आहे लसूण घ्यायला, तर बोला फटाफट जेवण करून घेऊया आणि दादरला जाऊया. हे छान मस्त असं ग्रेव्हीला तेल सुटलं मैत्रिणींना. आणि मी कसं मसाला असं पाणी टाकून थोडंसं गडी पाणी टाकून शिजवते, तर छान तेल सुटतं आणि ग्रेव्ही छान मस्त शिजली जाते. त्याच्याने कसं भाज्यांना टेस्ट पण चांगली लागते. माझ्या मॅडम पण नेहमीच सांगत असतात की मंगल तुझं जेवण चांगलं असतं, हो की थोडं स्पायसी असतं. आता आम्ही तिखट खातोय, मी खाते, यांना नाही जमत आहे तेवढं. तर यांच्या ऑफिसमध्ये पण बोलतात की भाज्या तिखट असतात तुमच्या. आता मला चालतं, त्याच्यामुळं मी थोडंसं स्पायसी बनवते मैत्रिणं. पण कसं थोडंसं चटपट असलं की बरं वाटतं जरा खायला. शरीराला भले ते व्यवस्थित नसेल खाण्यासाठी, पण आता मनाला बरं वाटतं, जिभेला सवय लागली, त्याला नाही काय करू शकत. छान मस्त अशी ग्रेव्ही शिजवून घेतली. आणि याच्यामध्ये आता पाणी ओतून कढायला की 2-3 अंडी फोडून टाकणारी. बिना खोबऱ्याची पण भाजी होऊ शकते. तुम्ही खोबरं म्हणजे कमी करायचं असेल तर या पद्धतीने पण करू शकता. फक्त एक टोमॅटो घेतला, एक लसणाची कांडी घेतली, अर्धा कांदा घेतला आणि आलं लसूण आणि कोथिंबीर, बस एवढंच वाटून वाटले. छान आहे बघा. त्याच्यामध्ये पण मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेज कुठलीही भाजी टाकू शकता, मस्त भाजी होते. तर चला आता भाकरी तरी झाल्या, भात झाला. आणि हे केलं की डाळ वगैरे करायची गरज नाही. तोपर्यंत पटकन आता देवपूजा वगैरे करून घेणार. हार बनवायचे ते मला. इथं मस्त अशी मैत्रीण पूजा करून घेतली, हार पण बनवला, पूजा पण करून घेतली. तर मिरची लसूण आलाय, मस्त ठेचा बनवण्याचं काम चालू आहे. रात्रीच्या 11 वाजता, 11 वाजले अजून. एवढं आता हे बाजून कुटायचं आहे, थंड करायला ठेवायचे आणि मग डबे भरायचे. 2 डब्याचं बनवून ठेवलं आहे, तो थंड होतो आहे. आणि नंतर किचन आवरायचं आहे पूर्ण. अजून हे सगळं धुवायचं आहे, अजून एवढं कुटायचं आहे म्हणून धुवायचं बाकी ठेवलं आहे. आणि ऑर्डर कंप्लीट करायची, उद्या सकाळी द्यायची आहे मला कामावर जाताना. त्याच्यासाठी आजच बनवायचं आहे, कारण लसूण आजच घेऊन आले ते साहेब. आणि मस्त लसूण आणला यावेळेस. हे बघा, मिरच्या पण छान आणल्या, लसूण पण छान आणला. मस्त काम केलं आज माझ्या नवऱ्याने. मला झोप आली असं भातून टाकून देऊ ना. झाले तसं ना, 10-15 मिनिट होईल चालेल ना. रातभर चालू दे म्हणता करू शकते, मला ताकद आहे तशी, तुम्हाला माहिती आहे ना. हां, मग तुम्हाला तर माझा कधीच काय उपयोग होत नाही बघा. एवढे कामं करा तरी पण काय उपयोग त्या ताकदीचा, का बरं? हा, रात्रीच्या 12 वाजले, बायको काम करते तरी पण नाही. असं नाही का किती मेहनती आहे माझी बायको, एवढं कष्ट करते. रात्रीच्या 12 वाजले ते तरी पण कामच संपत नाहीच. एवढा लसूण सोलला पटापट ऑर्डर कंप्लीट करायची म्हणून बनवलं. आता त्याची भांडीकुंडी केली, सगळं किचन क्लीन केलं, घासून घुसून एकदम गॅस बीस आवरलं सगळं काही. कारण रात्री आवरून ठेवलं म्हणजे सकाळी घाण वाटणार नाही, नाही का मैत्रिणींना. रात्री सगळे कामं आटपायची फटाफट. मस्त किचन वगैरे टाईल्स घातले सगळे. थोडीशी भांडी आहेत आता, तेवढी पण पटकन सोडवून घेते. म्हणजे कसं उद्या शनिवार आहे आणि उद्या काही टिफिनचं टेन्शन नाही, त्यामुळं लेट उठणार आहे. त्यामुळं आता उशीर झाला झोपायला तरी काय नाही. तसं या आठवड्यात भरपूर मिळाला आराम सकाळचा करायला मला. आणि आज माझं चांगलं मोठं काम वाचवलं यांनी. मस्त मार्केटला गेले, छान लसूण आणला. बार्गेनिंग नाही होते तिकडे, तिकडे एकच रेट असतो, त्याच्यामुळे जो भाव आहे. पण तरी पण फरक पडतो इकडच्यापेक्षा. 100 रुपयांनी फरक पडतो मार्केटला गेलं तर. जसे की इथं मिरची 20-25 रुपये पाव आहे, तिथं 50ची 1 किलो मिळते. 60ची 1 किलो होती, पण 50ची 1 किलो घ्यायला मी इकडनं त्यांना बोलले 50ची घ्या.
तर दिली त्याने पण 50ची. हा फायदा असतो थोडंसं लांब जाण्याचा. आणि मला एकटीला माहीत पडत नाही, बोलणे ऐकून पण मी जात नाही अजून पण एकटी जायला. यांच्यासोबत जाते पण एकटी जात नाही मी. मला हे बोलत आहे दुपारी, तुझा मी तुला बसने सांगतो असं असं जायला. मी नाही ट्राय करत आहे आता पण नाही, कारण त्यांनी सवय लावली पहिल्यापासून सोबत घेऊन जायची, त्याच्यामुळं सोबतच जाते कुठं पण गेल्यानंतर. आता एकटी जायला मागत नाही मी. आता थोडीशी भांडी मैत्रिणी फटाफट भांडी करून घेते आणि मग झोपायची तयारी. सकाळ परत कामावर जायचंय. 3 ऑर्डर अर्जंट होते, बरेच दिवस झाले होते सांगून, आज जाऊ उद्या जाऊ करून आज कंप्लीट केला. आता अजून 2 द्यायचे ते, पण आता काही ते आरामात करेल. आता त्याचं सामान तर घरात आणून पडलेलंच आहे, आरामात देऊ शकते. आणि इथं पाण्याचे पण आमच्या इकडे प्रॉब्लेम चालू आहे. डेली कधी पाणी येतं, कधी रात्री येतं. परवा 2 दिवसापूर्वी तर, आणि मी जास्त जे लोक कामाचे व्हिडिओ टाकतात, मेन माझं कामाचं पाठ राहिले टाकायचे, मी कामाचे व्हिडिओ टाकत नाही आणि दुसऱ्याचे व्हिडिओ येतात ते माझे कधी कधी. तर त्या दिवशी पण रात्री 2 वाजता आमच्याकडे पाणी आलं होतं. पावणे एकला, पावणे एकला नाही, 1-1:30ला. तर त्या टायमाला मी रात्रीचं कपडे धुवून 2 वाजता सगळे कपडे सुकवून रात्रीची मशीनला स्पिन करून धुवून पाणी बिणी भरून मग रात्री 2ला 2:30ला झोपून सकाळी परत 7ला उठून टिफिन. अशी आमच्याकडे चालू आहे धावपळ कामांची. कामं असली का माघार नसते, फक्त कामं पाहिजे, कामाची आवड पाहिजे करणाऱ्याला. मला तर आहे बाबा, मी अर्ध्या रात्री पण उठून करते. म्हणून मी आता बोलले नाही ना, मी रात्री पण करू शकते. ते बोलते काय उपयोग त्याचा, काय फायदा. आता सगळं जर फायद्यासाठी बघितलं तर नाही होणार आहे, नाही का. इथं आता मस्त करून घेतलं एकदम. गॅस बीस धुवून टाकला, रात्रीचं टाईल्स वगैरे धुवून चमकवल्या चांगल्या. गॅस पण सगळं काढून, कारण तेलकट झालं होतं. बरंच मिरच्या, जवळजवळ 1 किलो मिरच्या, 1 किलो लसूण भाजून सगळं कुटून ते वट्यावरतीच हे केलं होतं. सगळं किचन आता क्लीन केलं आहे. कढई आहे पण राहून देईल, त्याच्यामध्ये सकाळी होईल काहीतरी. एवढी भांडी येतात, आता पटकन चोळून घेते. आणि साहेब वेट करता येते इकडं कधी झोप मिळेल मला. आतरून नाही टाकले, आता आतरून टाकून देते म्हणजे ते पण पडायला मोकळे, मी माझ्या कामाला. किती वाजलो? 12 दिसत ना. 12 नाही, तुमच्या मोबाईलला मोठं नाही गाड्या. 11:49 वरती आहे ना ग. हा, दिसतं का एवढं बारीक याच्यातून कोणाला दिसतं का असं? 11:49 मोठं दिसलं पाहिजे नाही. हा, हे तर डुचके कुठे आहे इथं तुमच्या याच्यात आहे काय? अगं स्कॅनर दिसतं, पैसे पाठवा. काय ठेवतील ना काय नाही याला, वॉलपेपरला स्कॅनर ठेवतं का कोणी? चालू माणसं आहे ती. चालू माणसं आहे, चालू. स्कॅनर वगैरे कोणी ठेवतं का? त्याच्यात काय पैसे येणार आहे का असं स्कॅनर ठेवलं तर? रात्रीच्या 12 वाजता आमचं काम आवरलंय. तसं काय रोजचंच आहे, नॉर्मल आहे मुंबईमध्ये. आज काम होतं म्हणून एवढ्या उशिरापर्यंत काम चालू होतं माझं. मस्त जेवण पण केलं होतं, डाळ भात छान झालं होतं ना. चिकन आजचं चिकन फ्राय किती दिवसातून केलं होतं, कसं झालं होतं? मस्त झालं होतं. बऱ्याच दिवसातून बोले चिकन फ्राय. नाही सांगितलं ना मी, आमच्याकडे नाही आहे बाबा. मार्गशीर्ष चालू आहे तर माझ्या कामात रोजचं लागतं, त्यासाठी मी नाही हे केलं, मी नाही पाळलाय. आणि कसं कामामध्ये डेली करावं लागतं, त्याच्यामुळे मी मार्गशीर्ष नाही. आणि हे पण खातात आहे ऑफिसमध्ये, कधी कोणी आणले डबे मिक्स असतात ते सगळेजण. आधी करत होते मी पण आता नाही करत आहे. आता ठीक आहे, जाऊ द्या. याच्याने का आपल्या जसं कामावरती आहे तसं आपलं असतं. आणि दिवाबत्ती केलेली संपवून गेले, दिव्यातलं तेल दिवा पण विजलंय. आता झोपायची तयारी आहे, भरपूर उशीर झाला आहे. बघू आता उद्या सकाळचा ब्लॉग काय असेल. शनिवार आहे त्याच्यावरती. उद्या सकाळी तर पोहे ठरलेले आमच्याकडे, आणि उद्या दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे मस्त मंदिरात पण जाणार. कामावरून येताना आमच्या इथे दत्त मंदिर आहे, मार्केटमध्येच आहे. येता जाऊन दर्शन करून येईल. येताना गर्दी असेल थोडक्यातच, पण तरी पण जाईल आणि पाया पडून येईल. सकाळी नाश्त्याला तर पोहे ठरलेले, मस्त पोह्यांचा पण व्हिडिओ करूया आपण. आणि चला मैत्रिणींनो, झोपते आता, 12 वाजले रात्रीचे. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या सकाळी परत. गुड मॉर्निंग. मस्त इथं पोहे बनवून तयार आहे. दोघांची प्लेट तयार केली.
चहा पण बनवून तयार आहे. इथे माझा चहा पण बनवून ठेवली आहे. ठेच्याची पॅकिंग करून ठेवली. लेबल लावायचे बाकी आहे आणि माझं आवरायचं बाकी आहे. इथे मस्त चांगले असे चमचमीत पोहे बनवले. शेंगदाणे आवडत नाही यांना म्हणून शेंगदाणे नाही टाकले. ते टोमॅटो मला आवडतं म्हणून टोमॅटो टाकला आहे. लिंबू मस्त कोथिंबीर टाकून हिरवेगार छान पोहे तयार आहेत. ही अशी आपली पॅकिंग. याला आता लेबल लागले की छान दिसतील. नंतर परत एकदा ट्राय कर. चलो मस्त तयारी. दोनों बी रेडी. आईला तुम्ही लय हे दिसायला लागलं इथं चांदी. नाही नाही उद्या 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 रंगपंचमी आपली. नाही 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 संशय काय कमी आहेत काय म्हणून मुद्दाम करते. संशय असणारच आहे बाबा. प्रेम आहे तिथं संशय. हा ते काय पुरुष संशय करतोय बायको संशय मी करते बाबा करते. जीव असतो एक दुसऱ्याचा मग संशय करणं भाग आहे आणि करते मी कायला खोटं सांगू. करते संशय. नवरा तितका चांगला आहे तर संशय करणार नाही का. बॅग घ्या. चला मैत्रिणींनो कामावर चाललो मस्त तयारी करून. तुम्हाला ते बाहेर कचऱ्याची पिशवी ती. चला बाय बाय. आणि मस्त देवपूजा वगैरे पण झाली आमची. उशिरा केली पण केली. चला मस्त तयारी केली. कामाला चालू दोघं तयारी करून येऊ. दुपारी मी 2 वाजता ते येतील रात्री 12 वाजता. बड़ी मेहनत है दोनों की भी. जा रहे काम पे. चलो बाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद सर्व भक्त. तर मैत्रीण आली आहे घरी. मस्त येताना दत्त मंदिरमध्ये गेली. दर्शन घेतला. भांड्यावला होता त्याच्याकडे ही जाळी होती. एवढी भांडी घरात तरी काय ना काय घेतच असते. छान वाटली म्हणून घेतली. आणि मस्त आहे. काय भाज्या बिज्या सोलतो किंवा धुतलेली पण भाजी वगैरे ठेवू शकतो. मस्त राजमा मिळाला. राजमा पण घेऊन आली येताना. मस्त राजम्याची रेसिपी करेल आता. देवाला फुलं पण आणली हार बनवायला आज. तशी आहे अजून फ्रीजमध्ये थोडीशी पण बनवून त्याचा पण थोडीशी कमी वाटली म्हणून म्हणलं घ्या परत घेतले अजून. आणि आता मस्त चेंजिंग करते. जेवण वगैरे जेवती. जेवण तर बनलेलं आहे. रात्रीचा डाळ भात वगैरे आहेच आहे. चला तर मैत्रिणीनं मस्त काम करून आलो. एका कामात सुट्टी होती आणि आताशी दीडच वाजला तरी उशीर झाला आज घरी यायला. बस कधी कधी लवकर भेटत नाही त्याच्यामुळे उशीर होतो. बसूया आता. लसूण सोलत दुसऱ्या ऑर्डर आहे त्या कंप्लीट करू. सकाळी 3 दिले. अजून 2 द्यायच्या. ते लसूण आहे तर 2-3 बनवून ठेवते. आणि काम वगैरे आवरून गेलेली सगळं. कामाचं काही नाही आहे घरात. आता बसायचं मस्त लसूण सोलत. तर चला भेटूया संध्याकाळी. मस्त काय व्हिडिओ बनतोय त्याच्यामध्ये. मैत्रीण झालेली आहे संध्याकाळ आणि मस्त आराम पण केला. दुपारी आल्यावरती तशी लगेच काय झोपली नाही. राजमा आणलेला तो सोलून ठेवला होता आणि नवीन जाळीचं उद्घाटन अशा प्रकारे केलं. अर्धा पाट लसूण दुपारी सोलला. अर्धा आता उठल्यावरती जरासं कसं उठली की मग जरा बसते लगेचच नाही कामाला लागत. तर मग एवढा अर्धा सोलून ठेवला. आणि जाळी एवढी छान वाटते ना. मस्त आवडली मला पण. तर छान मस्त जाळी पण हे केली. आता हे तरी काम 2 ठेच्याचं होईल. एवढं लसूण सोललं गेलेलं आहे. तर एवढा बास होईल. आता जेवणाचं काही टेन्शन नाही. दुपारी हे काय जेवायला आलेलं आहे त्यासाठी लसूण तरी सोलून झालं आहे. असं कामं नसली की मग माझी ही कामं असतात ते मध्यंतरी. मग आता बोललं फुलं आणलीच होती तर त्याचे हार बनवून घेते देवाला. आणि नंतर बघूया. पहिली तर फ्रेश झाली. मशीन लावून दिली कपड्यांची. काल परवा पण लावली होती. थोडंसं बेडशीट वगैरे काढलेलं तर धुवायला. मग काल परवा पण लावलेली. आणि आता आपले डेलीचेच कपडे आहेत त्याच्यामुळे आता परत लावून दिली आहे. आता पहिले हार बनवून घेते म्हणजे कसं कचरा निघेल सगळा एकदमच. आणि मग झाडू वगैरे करून दिवाबत्ती करते. आणि नंतर मग पुढच्या कामाला सुरुवात. साहेब रात्री जेवायला येतील की नाही माहीत नाही. कारण लेट झालं तर ते जेवत नाही आहे. मग त्याच्यासाठी त्यांचं जेवण रात्रीचं नसतं. आणि आलेच तर थोडासा डाळभात आहे. मी काय दुपारी एवढा डाळभात खाल्ला गेला नाही. एवढी काही भूक नव्हती मला. सकाळी पोहे खाल्लेले. मग थोडासा मी आता डाळभात तरी आता खाल्लेला आहे दुपारी. तर आता काही एवढी भूक नाही आहे मला पण. तर बघूया काहीतरी मी खाऊन घेईल. दुसरं डाळभात आहे तो ते खातील जर आलेच तर. आणि लेट आले तर त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं माझा स्वयंपाक करत जाऊ नको. उशिरा मी जेवणार नाही कारण
त्यांना पण असं वाटतं की वजन वाढल्यासारखं, मग त्याच्यामुळे ते बोलले नको करू. तर चला आता हार बनवून घेते मस्त. आणि आज दत्त जयंती मैत्रिणी, सकाळी कसं आता परवा फुलं आणलेली त्याचा त्या दिवशीच हार बनवून घातला, काल नाही आणले मी येताना आणि लक्षात नाही आलं पहिली गोष्ट तर आता मग बरं नाही वाटत मंदिराला हार नसला की. मला सवय झाली आता देवाला हार मंदिराला घालायची. तर मग बोला आता पूजा पण करते आणि हार पण टाकते. तर इथे पहिलं आता हार बनवून घेते आणि मग नंतरून देवपूजा करून जाडलोट करून देवपूजा करते. मस्त इथं हार पण बनवून झाला आहे मस्त. आणि छान कलरफुल फुलं आले, ते छान मस्त हार बनवला आहे. तसं सोपं आहे आमच्यासाठी, काही इझी आहे बनवायला येतं ते म्हणून छान बनवलं आहे हार. आणि बस झालं एवढं मंदिराच्या साईजने. आता मस्त पूजा बिजा करून घेते.